देवघरचे प्राचीन अमृतेश्वर देवालय निसर्गाच्या हिरवाईत वसलेले श्रद्धास्थान. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात देवघर व देवघरकोंड परिसरातील हिरव्यागार वनराईमध्ये श्री दत्तात्रय देव व अमृतेश्वर देवालय ट्रस्टचे हे प्राचीन देवस्थान वसलेले आहे. पेशवेकालीन परंपरा लाभलेले हे मंदिर परिसरातील एक प्राचीन आणि श्रद्धेचे स्थान म्हणून ओळखले जाते. पावसाळ्याच्या दिवसात या मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. चहूबाजूनी पसरलेले हिरवीगार वनराई आणि जणू हिरव्या चादरीने नटलेले मंदिर परिसर भाविकांसह पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतो. या मंदिरामध्ये प्राचीन काळातील विलोभनीय मूर्ती पाहायला मिळतात. विशेष आकर्षण म्हणजे येथील स्वयंभू शंकराची पिंड. अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण आकारातील ही पिंड भाविकांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार प्राचीन काळात गावकरी दही घुसळून लोणी काढत असताना रांजणामध्ये त्यांना शंकराची पिंड आढळली. या अद्भुत घटनेमुळे या देवस्थानाला अमृतेश्वर मंदिर हे नाव पडल्याचे सांगितले जाते. या परिसरातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात भरून जातो. देवघर गावातील हे मंदिर प्राचीन काळापासून येथे स्थापित असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या शेजारी पावसाळ्यात नयनरम्य धबधबाही निर्माण होतो. हिरवाई, मंदिर आणि धबधबा यामुळे या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून दिसते. विशेषतः संपूर्ण श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. श्रावणातील सोमवार आणि महादेवाच्या दर्शनासाठी दूरवरूनही भाविक येथे येतात. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे प्राचीन देवस्थान म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग सौंदर्याचा सुंदर संगम आहे. सदर मंदिराचे उत्सव समिती पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. अध्यक्ष आहेत सुनील पांडुरंग विचारी, उपाध्यक्ष आहेत संतोष पाखड, सचिव आहेत रमेश पांडुरंग पोटले, खजिनदार आहेत सुरेंद्र गोरू शिर्के, सदस्य आहेत अमित म्हामुनकर, सदस्य अनिल सिद्धर म्हामुनकर, श्री गीतेश गजानन गिजे, श्री सचिन रुद्राजी म्हामुनकर, सदस्य आहेत श्री हसमुख बाबू शिंदे, श्री प्रशांत तुकाराम गिजे व सल्लागार आहेत गोविंद ज्ञानू पाखड. तर या देवालयाचे विश्वस्त आहेत श्री शांताराम धोंडू चोकेकर, श्री श्रीधर महादेव म्हामुनकर. या ऐतिहासिक देवालयाला आपण नक्कीच भेट द्याल. मी महा 83 डेली न्यूजसाठी समीर मार्कंडे, श्रीवर्धन. धन्यवाद.